श्री गणेशाय नमः. अध्याय 15. जय जय श्री गंगाधरा त्रिशूळपाणी पंचभक्त्रा अर्धनारी नटेश्वरा श्रीशंकरा नीलकंठा भस्मोद्वलना त्रिनयना कर्पूर गौरा नागभूषणा गजास्य जनका गौरी रमणा भक्तवत्सला दयानिधे तू आदि मध्यांतररहित अज अव्यय मायातीत विश्वव्यापक विश्वनाथ विश्वंभर जगद्गुरु तू नाम गुणातीत असून स्वेच्छे मायेसी आश्रयून नानारूप नामाभिधान क्रीडार्थ होसी सर्वेशा सत्व रज तम हे गुणत्रय तू चिनटलासी निसंशय स्थिर चरात्मक भूतमय तद्रूपची आहे बा तू ब्रह्मांडा आदिकारण विश्वसूत्र तव आधीन जैसे हालविसी स्वेच्छे करून तैसे संपूर्ण नाचत तुझिया इच्छे वाचून काहीच नोहे जीवाचेनी ऐसे जाणूनी अंतकरणी तुझ शरण रिगती जे तया भक्तांसी तू शंकर पूर्ण काम करोनी साचार भवाब्दीतून नेऊन पार स्वपदी स्थिर स्थापिसी ऐसा तुझा अद्भुत महिमा नकळे त्याची कवना सीमा म्हणून केवळ परब्रह्मा शरण आलो असे पा तरी दयाब्देत मज पामरा न्यावे भवाब्दी पैलतीरा तुझ वाचोनी कोण दातारा अनाथासी उद्धरील असो आता बहुविनवनी आधीपूर्वी मनाची धनी तद्गुण प्राकृत वाणी की जे ऐसी असे जी तुझी या कृपे शिवलीलामृत 14 अध्याय वर्णिले यथार्थ वेदव्यास स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंडी कथिले जे परी माझ्या मनाची तृप्ती झाली नाही वा पशुपती म्हणून आणिक हृदयी स्फूर्ती देऊनी कथा वर्णवी पा तू शंकर होता प्रसन्न हाता येते सर्व त्रिभुवन महाराज तू भक्ताला गुण वरप्रदाने तोषविसी तुझ श्री शंकरा समान वरदाना भक्त नसे कोण तुझे देखोने उदारपण ब्रह्म विष्णू लाजती काय वर्णावी उदारता प्रत्यक्ष आपुली सुंदर कांता देऊनिया रावण भक्ता आत्मलिंगे ओशिलेसी तेवेची दैत्येंद्र त्रिपुर तारक आणि ब्रह्मासुर इत्यादी स्वभक्ता लागी अपार अनिवार वर दिलेसी तू अत्यंत भोळा भगवान कपटेही करिता तव सेवन देऊन इच्छित वरदान आनंद विसी सेविका असो ऐका श्रोते सर्व ऐसा करिता म्या शिवस्तव हृदय प्रकटोनी दवार्णव स्फूर्ती देत उत्तम अरे ह्या कलियुगा माझारी पाखंडी मातोनी पृथ्वीवरी श्रुती स्मृती पूर्णोक्त सारी कर्मे बुडविते दाहले जे नमत ते आगळे सर्व भूमंडळी पसरले ते योगे वर्ण सगळे भुलोनी गेले साचार ते देखोन म्या सत्वर तन्मत खंडना लागी भुवर शंकर नामे अतिसुंदर जो अवतार धरियेला ते माझे अद्भुत चरित्र आधुनिकांसी न कळे पवित्र तरी तू प्राकृत भावे विचित्र वर्णन करी श्रीधरा ऐसे शिवे केली प्रेरणा म्हणून पुराणार्थ विवरणा एकीकडे ठेवून जाना जगद्गुरु चरित्र वर्णितो तरी सर्व तुम्ही श्रोते संत सावध राहो श्रवणार्थ जगद्गुरु कथा एकता समस्त पाप पर्वत भंगती कल्पारंभे कमळासने परब्रह्माच्या आज्ञेने जी महादिकांच्या योगाने ही सर्व सृष्टी रचिली इयेच्या कल्याणा लागून सर्व मार्गदर्शक पूर्ण ऋग्य यजु साम अथर्वर्ण हे 4 वेद जाहले परी त्या वेदांचे अर्थराशी स्पष्ट न होत सर्वांसी म्हणून परमात्म्याच्या मानसी कृपा समुद्र उचंबळला मग तो स्पष्ट व्हावया लागून पाणी न्यादी रूपे अवतरोनी व्याकरणादी षटशास्त्रे झनी करिता झाला परमात्मा आणि मनवाधिक स्मृती करिता झाला तो विश्यंती तद्भ्यासे सर्व जगती श्रुत्यर्थ जाणू लागले पुढे कलियुग होता प्राप्त भूमंडळी मानव समस्त अल्पायू मंदमती अत्यंत ऐसे जाण होतील आणि स्मृती शास्त्रे केवळ गगनापरी अत्यंत विशाळ म्हणून त्यांचा मानवा सकळ अभ्यास नोहे कदाची
तेने ते सर्व अतिअज्ञानी आणि सन्मार्थ भ्रष्ट होऊनी जन्म मरणादी तीव्र दुःखांनी तडपडतील निश्चये. ऐसे पूर्वी नारायणे जाणोनी मग दयार्धप्रणे कलिजनांच्या उद्धाराकारणे व्यासावतार धरियेला. आणि त्या व्यासरूपे चांग चारी वेदांचे करून विभाग वेदार्थ दर्शक ऐसे सवेग महाभारत रचेले. आणि विष्णू नारद पज्ञ मार्कंडेय भागवत ब्राह्म अग्नी भविष्य वराह कुर्म मत्स्य लिंग ब्रह्मवैवर्त स्कंद वामन आणि गरुड दैवेची 18वे ब्रह्मांड ऐसे 18 पुराणे प्रचंड लोकोद्वारार्थ रचियेली. मग मेदिनी एक ब्राह्मण व्यासकृत विभागातून यथामती एक भागाला अभ्यासू लागले आनंदे. आणि इतिहास पुराणे ऐकून सन्मार्गे चालू लागले संपूर्ण. परी पुढे कलीच्या योगे करून संकट दारुण पातले. वेदशास्त्र पुराणे निंदुनी तयांचा दूरची त्याग करुनी पाखंड बौद्ध मते निषिदिनी वर्तू लागले सकळीक. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र लोम विलोम आणि संकर ह्या सर्व जातींचे नारी नर अधर्मे वर्तू लागले सकळ. मेदिनी वरुनी बौद्ध धर्म पसरला अति. देव ग्राम देवता प्रति भजू लागले जैनशास्त्रे वेदशास्त्रे पुराणे समस्त अनुदिने चालली लोपत. श्रुती स्मृती पुराणोक्त पंथ बहुतेक पैलोपले. अहो श्रोते तुम्ही कराल प्रश्न ऐसे व्हावया काय कारण. तरी मंडन मिश्र नामे करून एक जैन उद्भवला तो केवळ बुद्धीचा सागर. देवगुरु रूपी वक्ता चतुर जयाच्या विद्येची साचार. शुकही सरी न पावे तेने स्वयं अतिदारुण करून या पै अनुष्ठान. सरस्वती आणि कृशान प्रसन्न करून घेतेली अग्नी माझी हवन करुनी कल्पिले काडी कुंडातुनी. याचक जनांची इच्छा झनी तृप्त करी सर्वदा. जैसा पूर्वी रावणसुत महापराक्रमी इंद्रजित हवन करोनी अश्वासहित रथ काढिता राहला तैसा तो मंडन मिश्र या अग्नीत हवन करोनिया. त्यातून पितांबराधिक वस्तू या काढितसे येथेच विद्या पाहता अतिप्रबळ हुंकारे सूर्यासी उभा करील. अत्युद्भूत सामर्थ्य केवळ सांगता वाचेन वदने. शास्त्री पुराणिक पंडित अय्याचा मानती धाक बहुत. वादविवाद करिता समस्त खंडित होत तक्षणी. स्वये नवी शास्त्रे करुनी पंडिता जिंकी तयाचेनी. कोणी न टिकती सभास्थानी मुखागवसनी घालीत. मोठे मोठे पंडित सगळे वादविवाद करिता थकले. सकय सृष्टीने जिंकले आपुल्या शास्त्री अय्याने. श्रुती स्मृत्युक्त स्वध्वर्ग मार्ग अधर्म ऐसे दावुनी सवेग. आपुली शास्त्रे सर्वत्र सांग. स्थापना केली दृष्टाने आणि 4 वेद 18 याती. यांच्या मती भ्रष्ट होऊन अति. ग्रामदैवते आपल्या हाती आपल्या शस्त्रे स्थापिली. पूर्वशास्त्रे पडली एकीकडे जेने स्वशास्त्र केले उघडे. तया अय्याच्या सामर्थ्यापुढे चकित झाले सर्वही. आणि आमचा धर्म नाही उत्तम जैन धर्म हा बहुत सुगम. ऐसे म्हणून सर्वजन परम अंतरी खिन्न जाहले. मग वेदशास्त्रे पुराणे सुज्वळ यासी टाकून तत्काळ 4 वर्ण 18 याती सकळ चालवू लागले जैन धर्म. अहो त्या मंडन मिश्रा लागून असे सरस्वती सुप्रसन्न म्हणून त्याच्या जिव्हाग्नी वैसून बोलिल्या वचना सत्य करी. आणि सदा होऊन अंकित तयाच्या अय्याच्या घरी रात. मद्यपान करून सतत अनाचार वाढवितो नित्य. प्रातःकाळी उठवून मद्याचा एक घट मांडून तेथे सरस्वतीची पूजा करून नैवेद्य अर्पी मद्याचा. ऐसा तो अय्या त्रिकाळ जाना सरस्वतीच्या करून पूजना. प्रसाद म्हणून मद्यपाना करीतसे यथेष्ट नाही आचार ना विचार. कर्मभ्रष्ट पाखंडी थोर आपुला शास्त्र धर्म साचार. सर्वस्थळी स्थापितसे सर्व जनांसी शिष्य करुनी. स्वयतयांचा गुरु होऊनी स्मृती स्मृत्युक्त धर्म संपूर्ण आचरो नेदी कवनासी. ऐसा अनर्थ करता फार भूमिसी होऊन अतिभार. रात्रंदिरती अतिवार दुःखाश्रू टाकू लागली. देव ब्राह्मण साधू संत
भगवंत दुःखे पोळती अहोरात्र, कधी काळे हे वृत्त समस्त सुरत जाहले शंकरासी, तेव्हा तो शंकर पिनाकपाणी अत्यंत कोपाविष्ट होऊनी म्हणे सर्व कर्म मार्ग बुडवूनी वर्तती ती जैन धर्मे सकळ ही भूमंडळ, जैन धर्माचा झाला की प्रसार, तरी आता मी अवतरोनी शंकर जैन धर्मा उच्छेदितो, ऐसे कोपे बोलोनी शिव तो जो अनाथ धर्म कृपार्णव पुराण पुरुष महादेव भाललोचन जगदात्मा, जो अनंत ब्रह्मांड नायक भस्मासुर वरदायक त्रिशूळ पाणी मदनांतक चंद्रशेखर उमापती, तेने तत्काळ मेदिनीवर उत्तर देशी निर्मळ क्षेत्र, तेथे विप्र कुळामाजी सत्वर घेतला अवतार नररूपे, तेव्हा समुद्र वसने लागुने परमानंद झाला असे संपूर्ण, दश दिशांतरे प्रसन्न देव संपूर्ण हर्षले, मंद सुगंध शीतळ वाहू लागला तो अनिळ, वापी कूप नद्यांचे जळ झाले निर्मळ तक्षणी, ऐशी शुभचिन्हे अपार होऊ लागली पृथ्वीवर, मुनी जाणूनी समाचार निर्मळ क्षेत्री पातले, आणि जाऊन या विप्रसदनी बाल जातक वर्तवूनी शंकराचार्य ऐसे तक्षणी नाम ठेविते झाले, आता या नामाचे काय कारण, तरी शं म्हणजे सुकल्याण, कृत्र धातूचा अर्थ करण आणि आचार्य म्हणजे सद्गुरू, ऐसा हा 3 शब्दांचा अर्थ, आणि हा सदुपदेशे यथार्थ सर्व लोकांचे कल्याण सतत करणारा असे निश्चय, अथवा शंकर छेदावया अवतरला असे म्हणून या शंकराचार्य ऐसे तया नाम ठेवते झाले, ऐसा कर्पूर गौर वैदिक मार्ग स्थापावया सत्वर, शंकराचार्य नामे भुवर निर्मळ क्षेत्री अवतरला, पुढे झाले उपनयन सकळ विद्या अभ्यासून अल्पवयातची संन्यास ग्रहण करिता झाला मातृआज्ञे, मग सवे घेऊन शिष्यमंडळी तीर्थ यात्रार्थ भूमंडळी फिरता जैन मताची आगळी प्रवृत्ती देखील सर्वत्र देशोदेशीचे निखिल जन शंकराचार्याचा करती अपमान, सकळ जनांचे लागले ध्यान जैन शास्त्राकडे पा, असो ऐसा फिरता मेदिनीसी आचार्य पातले कोल्हापुरासी, मग शिष्यांसहित एके दिवशी ग्रामार्थ चालले भिक्षार्थ, घरोघरी भिक्षा येचित येऊनी कासारांच्या आईत, तया अंजवळी भिक्षा मागत तो हसू लागले जैन ते, आणि म्हणती भिक्षा कैची येत, कांच रस झाले करीत, पाहिजे तरी हा समस्त भिक्षे लागे समर्पितो, तै स्वामी कासारा प्रती तुमची आहे जैन याती, तरी अन्य भिक्षा न घेऊ निश्चिती, कांच रसही आम्हा द्या, ऐसे तया प्रती सांगून स्वामी म्हणती शिष्या लागून, तुम्ही स्वहस्तांच्या ओंजळी करून काच रस प्राशिजे, ऐसे स्वामीचे एकूणी वचन भिवोनी सकळ शिष्यगण, म्हणती वाचलो तरी या समान, बहुत गुरु संपादू हा प्रत्यक्ष तप्त कामचरस स्पर्शता मृत्यू होईल आम्हास, ज्याचे त्याचे निघ्यावे विष आम्हा न लगे सेवाही, ऐसे बोलून शिष्यगण पळू लागले सर्व तेथून, मग स्वामी स्वये ओंजळ करून म्हणती ओचा काचरस, अहो पूर्वी समुद्र मंथन काळी कालकुट विष ज्वाळा माळी प्रगटला घेऊन तयाजवळी स्वयंप्राशिता झाला तोचितो शंकराचार्य भगवान, तयासी काय काचरस कठीण कल्पांतीच्या कृशानु लागून गिळील जान शनार्धे, असो मग ते दृष्ट कासार तो तप्त काचरस प्रखर आचार्यांच्या ओंजळीत सत्वर ओतिते झाले भिक्षेसी, तया रसाचा बिंदू तत्वता भूमीवरी पडला असता, जळोनी जाईल भूमी सत्व समजता, ऐसा तप्त अत्यंत परितो जगद्गुरु भगवान, अतिशीतळ मधुर जीवन प्यावे तैसे त्यास रसा तक्षण प्राशिता झाला साचार, ऐसे तयाचे पाहून साहस कासारांचे दचकले मानस, म्हणती हा पै पुराण पुरुष धर्म स्थापनार्थ अवतरला, हो पाहता ज्या रसाप्रती आमुची नेत्र गरागरा फिरती, तो रस प्याला स्वयं निगुती धन्यमूर्ती शंकराचार्य, ऐसे सर्व कासारी बोलून घट्ट धरले स्वामींचे चरण, मग शंकराचार्य तेथून जैन ग्रामासी पातले, आणि स्वकीय शिष्य मुखेसी निरोपिले, मंडन मिश्रासी की तुम्ही भेदून आम्हासी शास्त्र विवाद की जिये वादी स्वमत शास्त्र वैभवे, आम्हा लागी त्वा जिंकावे अथवा आम्ही पराभवावे, सद्भर्व शास्त्रे तुम्हासी, ऐसा शंकराचार्याचा निरोप ऐकून तो महागर्व कूप मंडन मिश्र
आगळे अमुक बोलता झाला अभिमानी. अरे आजपर्यंत बहु पंडित वादार्थ झाले, मी म्हणत परी ते म्या जिंकिले समस्त आमच्या जैन शास्त्री ती. आता हा येऊनी संन्यासी सांगो न पाठवितो आम्हासी, तरी मी आजी जिंकी नाही यासी. सरस्वतीचे प्रसादे ऐसा गर्भे बोलत वचन, सरस्वतीचे करुणी ध्यान. तो मंडन मिश्र जगद्गुरु लागून जाऊन भेटला तत्काळ. ते दोघही तेजस्वी महापुरुष केवळ जैसे चंद्र चंडांश, दोघांचेही पराक्रम विशेष समसमान निर्धारे. दोघही बोलती एकमेकांशी, सभा करावी आजीचे दिवशी. वेदशास्त्राची स्वमुखेसी चर्चा व्हावी सवस्तर. पूर्व पक्ष उत्तर पक्ष करून अर्थ विवरावा संपूर्ण. ज्यासी अर्थ न होय पूर्ण, त्याचे शास्त्र मिथ्यापे. आणि जो पराभव पावेल तद्भर्म विध्वंसून सकळ ग्रंथही तयाचे तत्काळ बुडवून या टाकावे. ऐसे दोघेही प्रतिज्ञा बोलून बैसले मध्ये पडदा लावून. सर्व जातीचे लोक तक्षणी सभे लागून पातले. तो मंडन मिश्रे पडद्या आत शंकराचार्याशी नकळत मध्यकट ठेवून तयात सरस्वती स्थापून पूजिली. ते ज्या मध्याच्या घटातून सरस्वती बोले अय्या लागून, आता मी शंकराचार्याशी झनी शास्त्रमते विध्वंसिते. तू माझ्या मागे बसून चमत्कार पाहे संपूर्ण. मी तुझ आहे सुप्रसन्न, वचन सत्य करीन तुझे. ऐसे या प्रकारे सुंदर सरस्वतीचा ऐकून वर तो महापंडित मंडन मिश्र समाधान पावला. मग पडद्या आडून शंकराचार्याशी बोले वचन, कोणता वेद आरंभून अर्थ करू सांग पा. तै शंकराचार्य बोलत, चारी वेद करी समाप्त. जे जे तुझे पुसेन यथार्थ ते ते मज सांगावे. ठाई ठाईचे अर्थ पुसून त्याचे करावे समाधान. न करता पदवीपासून भ्रष्ट करेन क्षणमात्रे. मग त्याचा आश्चर्या भाषिता मान्य करून तो तत्वता. सरस्वतीची म्हणे हे माता बोले आता सत्वरी. तै शंकराचार्याप्रती बोलू लागली सरस्वती. परी शंकराचार्याच्या चित्ती जैन बोलतो ऐसेच. म्हणून आचार्य बोलले, अय्या ऋग्वेद आरंभे एवेळे. तव सरस्वतीने मुखे काढिले घटातुनी बाहेरी. प्रथम ऋग्वेद ऋचासहित सरस्वती चालली बोलत. ठाई ठाई आचार्य पुसत अर्थ कुठे ते दवा. परी ज्याच्या मुखातन चारी वेद झाले उत्पन्न, त्या ब्रह्मयाचे ते कन्यारत्न न अडखळे कोटेची. शंकराचार्य जे जे पुसत त्याची तक्षणी ती उत्तर देत. असो ऐसा ऋग्वेद समस्त जाणा झाला. परी सरस्वती म्हणते वेद, हा आचार्यने नोंदी भेद. आता बोले रे यजुर्वेद, ऐसे अय्यासी सांगिले. ते स्वामीचे एकूण भाषत. सरस्वती पडद्याआद यजुर्वेदा लागी त्वरित आरंभिती झाली. अस्खलित शब्द मराठी शंकराचार्य अर्थ पुसती. परी कुशलत्वेती सरस्वती करी समाधान तत्काळ. आचार्यांचा न चाले उपाव, कोठेच न होय पाडाव. मग अंतरी एक उपाव ऐसा त्यांनी योजिला. पूर्वी ऋग्वेद दहाला, आता यजुर्वेद असे चालला. परी यासी ऋग्वेदातील भला पुनरपी प्रश्न कीजे. ऐसा करून निश्चय अय्यासी बोलती आचार्य. अरे तू सांप्रत निसंशय यजुर्वेद बोलतोसी. परी ऋग्वेदा माझी देख, शंका राहिली असे एक. ती ऋचा बोलोनी सम्यक अर्थ सांगे पुनरपी. ऐशा स्वामीच्या प्रश्नाला एकूणी स्तब्धली ब्रह्मबाळा. पूर्वी ऋग्वेद जरी म्हणितला, परी तिसी त्याचा आठवणसे. अहो सरस्वतीचा ऐसा मार्ग की वेदशास्त्रे पुराणे सांग. आरंभापासून स्पष्ट वेस वेग संपूर्ण ही म्हणे पा. परी पुढे पुढे म्हणत असता मध्येच पुशिले पूर्वोक्त अर्था. तरी तेसी पूर्वोक्त सर्वथा स्मरत नसे काहीच. म्हणून अंतरी गडबडून स्तब्ध होतसे तक्षण. हे तीचे वर्म कठीण ठाऊक नसे कोणासी. परी शंकराचार्य चतुर अंतर करीत विचार. ऐसे वेदशास्त्र साचार ब्रह्मांडी कोण बोलणार. ब्रह्मा आणि सरस्वती ही मात्र बोलतील निश्चिती. या दोघां वाचून जगती नसे कोणी समर्थ. ह्या अय्याच्या बापाचेने ऐसे नायनो हे वेद बोलणी. मग ह्या शुल्लक परमा पापराचेने कोठून या बोलवेल. तरी येथे काहीतरी कपट आहे निर्धारी. ऐसे जाणून या अंतरी अन्या लागी बोलत.
अरे आता उगा का राहिलासी, मम प्रश्नासे नोत्तारिसी, तो या अय्या गडबडोनी मानसी, म्हणे अनर्थ ओढवला 2-4 वेळा. स्वामींनी प्रश्निले सर असे अय्या लागोनी, परी तो अत्यंत भय पावोनी काहीच वाणी बोलेना. मग शंकराचार्य उठून पाहती पडदा उघडन, तो मध्य घटातून मुख बाहेर आले असे ते पाहता ही सरस्वती होय ऐसा अंतरी करून निश्चय. तय जगद्गुरु शंकराचार्य कोपे संतप्त झाले. मग सकळ पडदे फाळून श्री घातला दंड दारुण, तेने तो मध्यगट फुटून चूर्ण तक्षण झाला. आणि म्हणती हे दुराचरणी, जैना लागी प्रसन्न होऊनी वेदशास्त्र चर्चा रात्रंदिनी चंडाळीने करतेस. तुझे न पाहावे जारिनी मुख, ज्याच्या पोटी जन्मलीस देख, त्या ब्रह्मायासीच तू निशंक अंगभोस भोग देसी निर्लज्जे. ऐसी तू महापापिनी ह्या जैनासी वश होऊनी, जैन शास्त्रे थापावया लागुनी सर्वदारत झालीस. ह्या दुष्ट पाखंड मतासी आश्रय देऊनी अहर्निशी 18 याती 4 वर्णासी एकंकार कैलास. जैनी लागे लोक समग्र, हा तूच केलासी वर्णसंकर. वेदशास्त्रे पुराणी परिकर एकीकडे राहिली त्या जैनांची शास्त्रे संपूर्ण. तू वा त्यांना धरोनी अभिमान, जैनमत प्रकटवून लोकापाखंडी घातलेस. तुझ्या आश्रय ह्या दुष्टे स्वमते पृथ्वीवरील ग्रामदैवते स्थापून या स्वकीय हस्ते भ्रष्ट केली सर्वही. ऐसा तुझ्या योगे सकळा अत्यनर्थ ओढविला. तो म्या कैलासी एकेला म्हणून घेतला अवतार. तू अनाचार कैलासी अत्यंत परी सदा राहे नीच सुखात अंत्य चाधिकांच्या ग्रही सतत वास होतो. मम शापे ऐसे रीती सरस्वती प्रती, शंकर स्वामी शाप देती. मग ती कोपोन सरस्वती स्वामी प्रती बोलत, तू तो धर्म स्थापावयासी साक्षात शंकर अवतरलासी. तरी तुझा देह किकट देशी पडेल दान मध्वचने. ऐसे स्वामींशी शापून सरस्वती गुप्त झाली तक्षण. मग स्वामींचे धरून चरण मंडन मिश्र लोळत, परिशंकराचारी तत्क्षणी जैनशास्त्रांच्या मोठा बांधुनी अति अगाध समुद्र जीवनी नेऊन या बेडविल्या. त्यातून एक अमरकोश सर्वोपयोगी असे विशेष म्हणून त्या मात्र ग्रंथास शंकराचार्य रक्षिले. असो ऐसे जैनशास्त्रासी विध्वंसनिया क्षणार्धेसी. मग जवळ पाचौरवणी जनसी स्वामी तयांसी बोलत, अहो ही ग्रामदेवते समस्त आहेत खरी जैन स्थापित, परी त्यांचे तुम्ही सतत भजत जावे स्वधर्मे. जैने स्थापिली म्हणून संशय काही न धरावा मनी. आपुला धर्म आपुला आपणा लागुनी देवापाशी काय असे. ऐसे स्वामी सकळ लोका सांगती तेव्हा अय्या देखा. स्वामी चरणी स्वकीय मस्तका ठेवून या विनिवित. म्हणे स्वामी जैनमत संपूर्ण तुम्ही टाकले उच्छेदून, परिकृपे जैनाचे अभिधान किंचित तरी रक्षावे. ऐसे असता दीनवाणी कृपा उपजवणी स्वामीच्या मनी. ग्रामदैवताच्या सन्निधानी जैनांचा धोंडा स्थापिला. जेथे जेथे ग्रामदेवत तेथे तेथे जैनाचा धोंडा वसत. ग्रामदेवता संगे त्या प्रतिदिनी पूजिती. असो मग स्वामी ते जोराशी आज्ञापिती सकळ जनासी, की आपुल्या जाती धर्मेसी पूर्वीप्रमाणे वर्तावे. तरी जरी अधर्मे वर्ताल कोणी, तरी दंडी न ऐसे बोलून वेदशास्त्र पुराणे तक्षणी प्रकट केली साचार. मग सकाळीही ब्राह्मण करू लागले वेदशास्त्राध्ययन. मग आणि अन्यजनही संपूर्ण वर्तू लागले स्वधर्मे. ऐसे शंकराचार्य दयाळे आपुल्या उत्तम बुद्धीवळे जैनांचे पाखंड मत आगळे विध्वंसिले. सुरती सुत्यक धर्म परिकर सर्वर्थ स्थापिला. पृथ्वीवर दैवीचा द्वैताचा साचार मार्ग सर्वांशी दाविला. एवं महाराज श्री शंकर भक्तवत्सल कर्पूर गौर अवतारोनिया भूमीवर भूभार हरिता झाला. अहो शंकराची लीला गाद, तो भक्तवत्सल स्वानंद कंद. सेवका तारोनिया विशद निजपदासी नेतसे. काय वर्णावे त्याचे चरित, जे दीन अनाथ सद्भक्त शिव पंचाक्षरी षडाक्षरी जपत. तया तारील प्रसादे दाशार्ह राव आणि कलावती. बहुला विदुर तापापमती, तीही शिव पंचाक्षरे जपता निगुती. अक्षय गती पावली शबर एव केवळ निषाद. शिवकृपे तरला हे प्रसिद्ध भस्म होऊन या तद्वार्थ शुद्ध. पुनरपि हे प्रकटली श्री शिव योगी आणि सुमती. भद्रायू कारणे शिव कवचार्या उपदेशाने पावन केले साचार.
मैत्रेयीच्या उपदेशे करून शिवव्रत आचरता सीमांतनी यमुनेत पती बुडाला असोनी आला वाचोनी शिवकृपे पराशर ऋषीने आपण रुद्राभिषेके करून राजपुत्राचा मृत्यू टाळून तयासी राज्य स्थापिले. ऐसे शिवकवच रुद्र षडक्षरी पंचाक्षरी इत्यादी मंत्र सर्वोद्धारक आहेत. पवित्र परी अभक्ता कायते. जरी गर्ग मुनी सारखे सद्गुरु दाशार हरा ज्या परी शिष्य थोरू भाविक असतील तरी उद्धारू होईल जाण निश्चय. जरी भद्रायु समशिष्य जन शिवयोगी या परी गुरु सुजान परी प्रत्यक्ष शिव प्रकटोन नेईल शिष्या कैलासी. कलियुगा माझी गुरु महंत एक अडक्यासी तीन मिळत परी सद्गुरु समाध्युत सामर्थ्य तैसे कैचे पा. द्रव्याची इच्छा धरुनी मनी केवळ शिष्यजनांसी भोंदुनी मंत्र तंत्र फुंकोनी कानी व्यर्थ साधना लाविती. शिष्य ही अभाविक दुर्जन गुरूंचे पाहती सदा न्यून म्हणून दोघांना रक दारुण प्राप्त होय शेवटी. आत्तांचे गुरु शिष्य सकळीक केवळ द्रव्यांची गिराईक. दाशारह दिकापरी तो एक शिष्य न दिसे कलियुगी. सद्गुरु तो शिष्यांच्या धना नरका समान मानती दाना. चच्चिष्यई तनु मन धना अर्पितात गुरुपायी. म्हणून इतरले ते दाशारहाधिक ना तरी तेच मंत्र सकळीक. परी हे आत्ताचे जनमूर्ख द्रव्य लोभे भुलले पे. अहो कृत युगा माझी पाहता अस्थिगत प्राण होता तेव्हा अस्थि पडता सर्वता तेव्हा प्राण जातसे. म्हणून तोपर्यंत साधन करीत बसती अरण्ये जाऊन. त्रेतायुगी ते चर्मगत प्राण चर्म झडता मृत्यू होय. द्वापरी प्राण नाडीगत नाही सुखती तो वाचत. ऐसे पूर्वी आयुष्य बहुत होते सकळ मानवा आणि लक्ष अयुत सहस्त्र वर्षे ऐसी तेव्हा होती आयुष्ये. म्हणून सकळ बहुत वर्षे अनुष्ठाने आचरत आणि ऐसे तप करीत की जेणे अंगी वारुळे वाढत. मग प्रसन्न होऊन भगवंत आयुष्य आपल्या नेत पदासी. आता तो अन्नमय प्राण अन्नाविना सत्वर मरण आणि आयुष्य तेही अपूर्ण नो. हे साधन काहीच देहाचा नाही भरवसा. कोण दिवस येईल कैसा. म्हणून साक्षात जगदीशा अंतरी दया उद्धरली आणि औट घटिकात पूर्ण परमेश्वर प्राप्ती होऊन मोक्षाशी जावे उद्धरून. ऐसा मार्ग काढिला तो मार्ग म्हणाल कवन तरी सद्गुरुसी जावे शरण. यावीन मोक्ष लाभावा लागून इतर साधन नसेची. आता सद्गुरु तो कैसा असावा सदा आनंद तन्मयी वसावा. वामदेव गर्ग शुक किंवा पराशरा पती परिसाचा शिष्यही असावे भाविक. गुरुची मानावा ईश्वर एक. ऐसे घडता हे सकळीक जन तरतील कलियुगी. श्रीधर म्हणे श्रोतयांसी ज्या मंत्री तरले महाऋषी तेची हे मंत्र तुम्हासी प्रकाशित केले पा. ज्या मंत्रे भद्रायु तरला जेने दाशार्ह राव उद्धरला आणि जो मंत्र सुमती राणीला शिवयोगीने दिधला असे. ज्या मंत्रे बहुला उद्धरली विदुर पावला शिवपद कमळी आणि भ्रतारा सहित तरली सीमंतिनी. ज्या मंत्रे तेची षडाक्षर पंचाक्षरी रुद्र मृत्युंजय शिवकवच पवित्र इत्यादी सकळ ही मंत्र या ग्रंथात कथी येले. परिश्रोते तुम्ही म्हणाल जरी तेची मंत्र असता निर्धारी. तीही सांप्रत पूर्वीच्या परी कान उद्धरली जन हे. तरी जपकर्त्याचे मन शुद्ध असेल तरी तक्षण पूर्वीप्रमाणे तयासी गुण येईल जाणनिशे. या लागी विशुद्ध भावेसी जपावे या शिवमंत्रासी आणि सर्वांनी अरण्यशी शिवलीलामृतासी ऐकिजे. आपुल्या प्रपंचाला गुणे सावध जैसे निशिदिने तैसे जरी शिवस्मरणी आणि मग उणे काय असे. कलियुगीच्या जनाकारणे शंकराचार्य या अभिधाने अवतार घेऊन या शिवाने जैन मत बुडवले. ऐसा सद्धर्म प्रतिपालक जो शंभू अपर्णानायक तयाचे स्मरण करता सकळीक भव अभय निर्सेपे. आपुल्या कार्यात रात्रंदिन गुंतली असती जे काजन ते अभागी आयुष्य स्मरण पावती निधन अकस्मात. जे कित्येक प्रपंच गुंतले शिवध्यान करू विसरले. जन्मासी आले तैसेची गेले ते जन्मले मेले सारखेच. ते जन्मोनी काही करीत नाही ते शेवटी जाऊन यमाचे गेही. तेही पडवणी नरकोड डोही अनेक भोग भोगिती आणि पुनरपी नाना योनीत जन्मोनी अत्यंत अनंत दुःखे भोगित. यम संस्कृतीच्या आवर्तात बुचकळत सर्वदा. म्हणून सांगतो सर्वाला गुण शिवचरणी भाव
भाव धरून करिता शिवलीला अमृतपान जन्म मरण खंडेल. शिवस्मरण करत्या जनासी शिवने तो मोक्षपदासी. ब्राह्मणादी सर्व जातीसी शिवस्मरण तारक परी. ब्राह्मण आपल्या कर्मात बैसती बहुत ग्रंथ घोकित आणि प्रपंची होऊन निरत शिवस्मरण विसरले. आणि क्षत्रिय ते संपूर्ण नाना शस्त्रे सांभाळून सदा युद्ध करी इच्छिती म्हणून शिवस्मरण विसरले. वैश्य ते आपुल्या व्यवहारेसी द्रव्याची दुर्णाई इच्छुनी मानसी. तागडी धरती हरनिशी शिवस्मरण मग कैचे कुणे ब्यासी नाही. घरदार नित्य नूतन संसार भूमी सेवा करती निरंतर मग शिवस्मरण कैचे तया. सोनार सुतार कासार करीत आपले व्यवहार प्रपंची गुंतले निरंतर मग शिवस्मरण कोटोनी. ऐशा सकळ ही याती आपल्या व्यवहारी गुंतती. जन्म मरणांच्या आवृत्ती न सुटती साचार. पुन्हा पुन्हा जन्म मरणे 84 लक्ष योनी भोगणे. परितयांच्या परिहाराकारणी शिवनामामृत समर्थ. या लागी शिवलीलामृत ग्रंथ पापी जनोद्वारक निश्चित. याते जे श्रवण पठन करीत ते जन होत शिवरूपी. एक मंडळा माझारी म्हणजे 42 दिना भीतरी. सदाशिव मूर्ती ध्यावुनी अंतरी. 7 आवर्तने करीतो जे तया श्री गौरी रमण. प्रत्यक्ष देवोनिया दर्शन सकळ कामना करीतो पूर्ण. ऐसा महिमा ग्रंथाचा श्रावण मासी सोमवारी एक आवर्तन जो करी. श्री शंकर तयाचे घरी वास करीतो सर्वदा. श्री शंकर झालिया प्रसन्न जगी दयासी. काय न्यून जैसी कामधेनू मिळता संपूर्ण मनोरथ पूर्ण होतात. जरी पाहिजे शंभूची कृपा तरी हा मार्ग आहे सोपा. करीत पंचाक्षरादी मंत्र जपा. शिवलीलामृत वाचावे शनी प्रदोषी. शिवरात्री दिनी ती आवर्तने करता तक्षणी. सर्व बंध मुक्त होऊन इच्छिला पदार्थ लाधतो. आता शंकेल श्रोत्यांचे मन श्री शिव मंत्राच्या जपे करून. जैसी दाशारहाच्या अंगातून पापे निघाली काकुरूपे. तेवी पंचाक्षरी मंत्राचा जप आम्ही करीत असता अमुप. काकुरूपे आमचे पाप गेले का न दिसे पै. तरी श्रोते जन हो एका. ऐसी अंतरी न धर आशंका. स्कंद पुराणी व्यासे जे का लिहिले तेची हे कथियेले. या लागी हे असत्य म्हणता. जिवेसी कीटक पडतील तत्वता. दाशारहता भावे वर्तता. पापे भस्म होतील. 14 अध्यायांभीतरी जे मंत्र कथिले ऋषीश्वरी. तीही निष्पाप होऊनी सत्वरी बहुत जन उद्धरले. शिवकवचे भद्रायू बाळ. शिवमंत्री शारदा निर्मळ. राजपुत्राचा झालेला काळ. रुद्रावतरने परतला. शबर स्त्री भस्म झाली. तरी ती नैवेद्यापणाच्या वेळी अन्नपात्र घेऊन पतीजवळी उभी राहिली पूर्ववत. बहुला ती केवळ पातकी. पश्चातापे गेली स्वर्गलोकी. विदुर भ्रतार होता नरकी. तोही तेथे आणविला. वामदेवे ब्रह्मराक्षसास. गौतमे कल्माश पादरायास. श्री शिवे श्रीयाळ चांगुणेस आणि चिलयास उद्धरले. दाशार्ह राव आणि कलावती. शिवमंत्रे पावली मुक्ती. व्याध तरला अरण्यपंथी. कीर्तन श्रवण मात्रेच गोरक्षक बाळ. अज्ञान तोही तरला शिवमंत्रे करुण. मंत्रात मंत्र श्रेष्ठ हे 2 पंचाक्षरी आणि षडाक्षरी. शिवकवच महामंत्रासहित. मृत्युंजय भस्म मंत्र विख्यात. रुद्रावर्तन चिता भस्म पुत आणि शिवदर्शन उत्तम. ह्यांची महात्म्य संपूर्ण 14 अध्यायात वर्णून. ह्या 15व्या अध्यायी आख्यान जगद्गुरूचे कथियेले. स्कंदाप्रती शंकर सांगत जे या मंत्रासी मुखे बोलत. तया मी प्रत्यक्ष उमानात दर्शन देतो प्रीतीने. जो शिवलीलेसी पठन करी तयासी प्रसन्न गिरिकुमारी. आणि मीही तयासी अहोरात्री न विसंबे निशे. ऐसे श्री गिरिजानाथ कथिते झाले स्कंदाप्रत. म्हणून मीही तैसेची वर्णियेले असे पा. मी आपल्या पदरीचे काही उगाच वर्णन केले नाही. श्रोतेजनी हृदया ठाई विकल्प काही न धरावा. शिवलीलेचे 14 अध्याय हा 15वा कोठील काय. ऐसा मनी विकल्प होय तरी सांगितो ऐकिजे. ज्या शिवे भक्त तरिले अपार. आणि ज्याचा शिवलीलामृत ग्रंथ पवित्र. त्यानेच या कलियुगी अवतार. धर्मस्थापनार्थ घेतला. शिवमहिमा अगाध सकळही केजे प्रसिद्ध. म्हणून 15वा अध्याय शुद्ध शिवाज्ञेने वर्णिला. पूर्वयुगी जी लीला वर्तली ती 14 अध्यायी वर्णिली. कलियुगी श्रीचंद्रमौळी शंकराचार्य अवतरले. त्याची सविस्तर कथन या 15व्यात केले पूर्ण. श्रोती श्रवणार्थ रात्रंदिन सादर असावे साचार. हे 15 अध्याय संपूर्ण. नित्य करावे श्रवण पठन अथवा 7 पारायणे. अत्यादरे करावी. मद्य मांस भक्षून न करावे ग्रंथ पठन. की
स्नान केल्या वाचून पारायण न करावे, रजस्वलेच्या श्रवणी न पडावा हा मंत्र शिरोमणी, की अभक्ष भक्षुनी शिवू नये या ग्रंथा, आणि जो दृष्ट दुर्जन विश्वासू निंदक महान, तया व्याही श्रवण जान न घालावा सर्वता, रजस्वला स्त्रिया समान, दुर्जन निंदक ही मन केवळ अशुद्ध असते, म्हणून ग्रंथ श्रवणा योग्य नव्हे. या ग्रंथाच्या पठणे कथन इच्छिले सर्व प्राप्त होऊन, गडांतरे रोग मृत्यू पापरुण, दारिद्र्य संकटे निरसती, अष्टकुष्ठादी रोग निरसती, शृंखळादी बंधने तुटती, आयुष्यवर्धन धनसंतती अखंडित होय आणि तुष्टी दुष्टी सायुज्य सदन पठन मात्रे लावते पूर्ण. याच्या नित्य पारायणा समान पुण्य नाही दुसरे. 15 अध्याय ग्रंथ सकळ जरी नित्य नेमेन वाचवेल, तरी 42 ओव्या सोज्वळ भक्तिभावे वाचाव्या. नित्य प्रभाती स्नान करून 42 ओव्या वाचिता पूर्ण. सर्व शिवलीलामृत पठन केल्याचे पुण्य येईल. शिवलीलामृत ग्रंथ विशेष 15 अध्याय बहुत सुरस, त्यातील निवडोनी सारांश 42 ओव्या काढिल्या. आता 42 ओव्या कोणत्या तरी सांगतो एकाव्या त्या. श्रवण मात्रे सकळ श्रोत्या स्वर्ग प्राप्ती निश्चय. श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. हर हर महादेव. आपण शिवलीलामृत अध्याय पारायण भक्तिभावाने ऐकत आहात. अशाच प्रकारचे शिवलीलामृताचे सर्व अध्याय, धार्मिक उपाय, प्रभावी तोडगे, उपासना, स्तोत्रे, मंत्र, व्रतपूजा विधी, राशी भविष्य, पंचांग, सनातन धर्माविषयी उपयुक्त माहिती नियमित मिळवण्यासाठी आत्ताच माझे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नातेवाईक व मित्रांपर्यंत शेअर करा. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी या व्हिडिओला कमेंटमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला दररोज आजचे राशी भविष्य, दैनिक पंचांग, सण उत्सव व्रतांची माहिती, धार्मिक उपाय व तोडगे, उपासना, स्तोत्रे, मंत्र आणि आध्यात्मिक मार्गदर्शन हे संपूर्णपणे मोफत मिळेल. आपला विश्वास आणि प्रेम हेच माझे प्रेरणास्थान आहे. धन्यवाद. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.